मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आहे दिवस 4था सिक्कीम टूर्स मधला. तर आज आपण परत आलोय गँगटॉकमध्ये, त्याच रूममध्ये, कारण की आपल्याला इथून जायचं आहे पिलिंगमध्ये. तर आपण काल आलो लाचुंगवरून गँगटॉकला आणि खूप उशीर झाला, म्हणजे ऑलमोस्ट 9 वाजले होते. आणि रस्त्याचं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला जाताना दाखवलेत किती वाईट आहे. आणि मग येताना काही मी शूट केलं नाही, कारण की आपण युमथांग व्हॅलीला तुम्हाला दाखवली युमथांग व्हॅली, आणि त्यानंतर काही शूट केलं नाही, कारण की त्यानंतर येण्याचा जो प्रवास होता आणि ऊन होतं, त्यामुळं विजिबिलिटी चांगली नव्हती, तुम्हाला ते घाट दाखवता आले नाही. त्यामुळे मी काही शूट केलं नाही, तिथंच व्हिडिओ एंड केला. तर आज आहे 4था दिवस आणि आज चाललोय आपण पिलिंगला. तर आजचा प्लॅन काय आहे, तर आपण आज पिलिंगला ट्रॅव्हलिंग करणार आहोत. आणि तिथे एक नामची म्हणून एक महादेवाचं स्टॅच्यू आहे, तिथं आपण दाखवणार आहे. आणि तिथं म्हणतात 12 ज्योतिर्लिंग पण बनवलेले आहेत साईडने त्या स्टॅच्यूच्या. तर तिथे तुम्हाला सगळे दाखवले. आणि यावेळेत आत्ता ट्राय करतो की मी सिनेमॅटिक शॉट घ्यायचे, कारण की मी सिनेमॅटिक शॉट या टूरमध्ये घेतलेच नाहीत. मागच्या पण घेतले नव्हते, राजस्थानच्या मनालीच्या वेळेस घेतले होते. तर यावेळेस आपण सिनेमॅटिक शॉट घेऊ नामचीच्या इथे. तर ठीक आहे, आता आवरून झाले, सगळं फ्रेश झालंय. आता नाश्ता करू, नाश्ता खाली अवेलेबल आहे, आणि मग आपण टूरला निघूया. तर ठीक आहे, आज तुम्हाला दाखवली तीच रूम आहे जी लास्ट टाइम दाखवली, तीच आहे. फक्त व्ह्यू मस्त आहे, तर तुम्हाला दाखवतो परत. तर बाकीचं काहीच नाही, तीच रूम आहे. ठीक आहे, तर आता आपण डायरेक्ट निघूया, ब्रेकफास्ट करून पुढे निघूया. ठीक आहे, पिलिंगला. आणि उद्या आपली फ्लाईट आहे पुण्याला. ठीक आहे, तर आपण निघू. मी आवरून बसले, अर्धा तास झाला. हा माणूस बघा अजून झोपलाय. उठायचं लाव घ्यायला, काल एवढा पळालाय आणि आज दमून पडलाय बघा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. जस्ट लुक ॲट व्ह्यू. वाईट वाटतं, आज लास्टचा दिवस आहे इथे, पण काय व्ह्यू आहे यार. म्हणजे मी तर काय म्हणतो, ही रूमच घ्यावी. ही जी रूम आहे आपली तीच घ्यावी. इथं मस्त सोफा टाकायचा, इथं मस्त सोफा टाकायचा. प्लॅन असा, ही रूम घ्यायची, इथं मस्त सोफा टाकायचा, इथं मस्त आपला लॅपटॉप आणायचा ऑफिसचा, आणि इथूनच काम करायचं. असं कुडकुड थंडीत मस्त चहा पीत काम करत सुटायचं. मस्त मजा मला. ठीक आहे, हे काय होऊ शकत नाही आता पॉसिबल. तर आता आपण व्ह्यू दाखवतो. थंडी मस्त आहे, पाय पण गारटले चांगले. आणि माझे हात आहेत ना, इथे नख आहेत ना, निळे काळे निळे झाले. कालच्या थंडीने रक्त फ्रीज झालं होतं, त्याच्यामुळे सगळे बोटं काळली. मग आपण गरम पाण्यात हात बुडवला, तेव्हा कुठं बरं वाटायला लागलंय. तर ठीक आहे, तुम्ही बघू शकता कसला व्ह्यू आहे खतरनाक. आणि हा लास्टचा दिवस आहे गँगटॉकमध्ये आपला. त्याच्यानंतर मग माहीत नाही कधी आपण लाचेनला जाऊ त्या दिवशी. अरे हा, लाचेनचं सांगायचं राहिलं. काल आम्ही लाचुंगला गेलो होतो, तर आम्हाला 0 पॉईंटला नव्हतं अवेलेबल, कारण की ते बर्फ खूप पडला होता त्याच्या आदल्या दिवशी. तर मग म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन ते म्हणले की तुम्ही पुढे नाही जाऊ शकत, कारण की तिथे चेक पॉईंट असतो. तर मग नंतर सकाळी जेव्हा ड्रायव्हर आला तर तो म्हणला की 0 पॉईंट ओपन केला आहे ब्रोनी. त्यांनी जाऊन सकाळी चेक केलं की आपण टुरिस्ट जाऊ शकतात. मग आम्ही पटकन गेलो, आणि नंतर आम्हाला लाचुंगमध्ये कळलं की लाचेन पण ओपन झालं आहे. पण आपल्या प्लॅन ऑलरेडी पिलिंगचा झाला होता. मित्र म्हणत होता की आपण पिलिंग कॅन्सल करू आणि लाचेनला जाऊ. तर म्हणलं नको, आता जे आहे ते व्यवस्थित चाललंय, जाऊया पिलिंग करू, नेक्स्ट टाइम बघू लाचेन करू. लाचेन करायचे, दार्जिलिंग करायचे. इकडचे कुठले पॉईंट राहिलेत, लाचेन राहिले, दार्जिलिंग राहिले. ठीक आहे, एवढे 2च पॉईंट आता राहिले. मग आपण येऊया कधीतरी, वेस्ट बेंगॉल पण एक्सप्लोर करू. तुम्ही जर सपोर्ट केला तर सगळा भारत आपण एक्सप्लोर करू. पण सपोर्ट करा, सुट्ट्या काढून एवढं वेळ काढून तुमच्यासाठी मी फिरतोय, सपोर्ट करा. ठीक आहे, मस्त आहे ना व्ह्यू, आय लव्ह इट. यादें समझ के निकल पडो. चलो बाय, भेटूया आता.
वाटलं झोपला की काय पुढे बसून. रोड खरंच चांगला आहे, म्हणजे कालच्या पेक्षा तरी लय बेटर आहे. काल फार वाट लागली होती. ओके, तर माझा आहे आता टी गार्डन आहे पूर्ण पिलिंगच्या इथलं. तर आता इथं थांबलंय. पूर्ण वरतीपर्यंत गार्डन, असं खालीपर्यंत गार्डन आहे, हे वरतीपर्यंत. आपण आता आज जाऊन बघू आणि इथं फोटो पण काढता येतात. सो आपण काढूया. आमचा आजचा जो ड्रायव्हर आहे ना, तो जाम हरामी. आता ॲक्च्युली झालं काय, इकडून 2 रस्ते आहेत पिलिंगला पोहोचायला. एक तर रामंगला साईडनी, नाहीतर एक तर आहे इकडं महादेवाचं मंदिर स्टॅच्यू आहे त्या साईडनी. ओके, तर आम्ही त्याला काय म्हणलं की आम्ही तिकडे रामंगलाच आम्हाला बघायचं नाही, तर इकडून घे. कुठून? महादेवाचं स्टॅच्यूच आहे. कारण की तिथं रामंगलाला आहे ना गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे. तर त्याला म्हणलं महादेवांचा स्टॅच्यू कोण घे. तर त्यांनी आम्हाला काल रात्री 1200 रुपये सांगितले होते तिकडे जायचे. तर त्याला आम्ही ऑपरेटरला कॉल केला आणि त्याला म्हणलं की ऑपरेटर, ते 2 ऑप्शन, म्हणजे टूरमध्ये आयटनरीमध्ये 2 ऑप्शन होते. एक तर तुम्ही त्या वेने जा, नाही तर या वेने जा. तर त्याला आम्ही म्हणलं आम्हाला स्टॅच्यूच्या इथून जायचं आहे महादेवाच्या, तर रामंगला इथून नको. तर भाई तापला ना. आता भाईला काय म्हणलं, आता ह्या स्टॅच्यूच्याच रोडने आम्ही येतोय, इथं फक्त एक टी गार्डन आहे. त्याला म्हणलं तिथं थांबव, आम्ही बघून येतो गार्डन. म्हणजे 500 रुपये, हा तुमचा पॉईंट नाही, 500 रुपये द्या म्हणे. म्हणजे फक्त थांबवायचे 500. म्हणलं तुला आत पण नाही येत म्हणत आहे, पण नाही म्हणे 500 रुपये आहे, तुमच्याकडे हा पॉईंट नाही आहे तर तुम्हाला द्यावा लागेल. म्हणलं काय फालतू वगैरे, असे पण लुटतात. त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक घ्या. आता मी हे टूर ऑपरेटरला बोलणार आहे आणि हे आपल्याला पटलं नाही. मी डायरेक्ट अशा गोष्टी टूर ऑपरेटरच्या कानावर घालतो. मॅनेजरपर्यंत मी ही गोष्टी नेतो. मला नाही आवडत, कारण की तुम्हाला जर एक्स्ट्रा एफर्ट काय घ्यायला लागतात का नाही, फक्त गाडी थांबवायची 10 मिनिटं, आम्ही फक्त बघून येणार आहे. तर असं पण गोष्टी होतात. त्यामुळे तुम्ही खूप काळजी घ्या. बाहेर टूर करताना खूप वेगवेगळे लोक भेटतात आणि खूप डेंजर लोक पण भेटतात. त्यामुळं सगळ्या गोष्टी मॅनेजर, टूर मॅनेजर, ग्राउंड ऑपरेटर आणि ड्रायव्हर यांच्याशी नीट संवाद पाहिजे. ठीक आहे. तर आता कसलं भारी गार्डन आहे बघा, तुम्हाला दाखवतो. याच्या गोष्टी होत राहतात, पण तुम्ही व्ह्यू एन्जॉय करा. मस्त गार्डन आहे. 30 रुपये इथं फी आहे ह्या गार्डनची. चाय विकत घ्यायचा असेल तर पण घेऊ शकतो. आणि इथून व्ह्यू बघा ना, कसला मस्त दिसतोय. आणि इकडचे म्हणजे तुम्हाला जे रस्ते दाखवले मी, सगळी घरं डोंगरावरच आहेत. अशी कडेकडेच्या डोंगराच्या कडेकडेला मोठी मोठी घरं आहेत. आणि इथं दरड इथं इतक्या भयानक कोसळतात का, तुम्हाला ती दाखवतो. ते वाईट दिसत ना, ती पण दरड कोसळली एवढी मोठी. म्हणजे कधी रस्ता इथला चेंज होईल ते तुम्हाला पण कळणार नाही. त्यामुळे इकडं आहे ना येणं खूप डेंजर आहे. आणि काल रात्री तर एवढा बेकार अंधार पडला होता. आणि येताना रोड तर तुम्हाला दाखवलाय कसला बेकार होता. त्या ह्याला जायचा कुठे 0 पॉईंटच्या वरती, म्हणजे लाचुंगला. त्यामुळं काल पण मी जीव मुठीत धरून म्हणजे फाटली होती काल पण ठीक आहे. असे पण रोड बघितले पाहिजेत. एक्सपिरियन्स खरंच खूप छान आला. तुम्हाला वाटतं की काय पैसा उडवायचा ट्रिपमध्ये, पण ट्रिपमध्ये जे मजा येते ना, मार्क माय वर्ड, परत तुम्हाला हे असं करता येणार नाही. कारण की पॉसिबल नाही. 40 वर्षाच्या नंतर तुम्ही त्या 0 पॉईंटला जाणार, श्वासच घेता येणार नाही तुम्हाला 40-30च्या नंतर. इतका त्रास होईल. आत्ता तरुण आहे, रक्त सळसळते, घ्या फिरून. हो का, कसला भारी आहे इथून.
were dreaming in the dark. We are nothing more than dust. Search but you stay lost. We are reaching for the stars, but we're making this too hard. And I wonder where you are. राम मंदिर इथं आता आपण आलोय त्या स्टॅच्यूच्या इथं, जिथं महादेवाचं मंदिर स्टॅच्यू आहे. तर त्याला नामची ह्या प्लेसला नामची म्हणतात. लास्ट टाइम मी विसरलो होतो नाव. तर आता तिथं आलो. इथं महाराष्ट्रासाठी स्टेट वाईज इथं चार्जेस आहेत. आता महाराष्ट्रासाठी 50 रुपये घेतलेत गाडीचे. आता मी चाललो आहे बघायला. आणि इथे आहे ना ॲक्च्युली आहे ना 12 ज्योतिर्लिंग पण आहेत तिथे साईडला. ते तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं आहे मंदिर. आपला हा एक स्पॉट आहे आज फक्त. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट हॉटेलला चेक इन करणार. हे जगन्नाथ धामचं मंदिर आहे. आता तिकडे जाऊ. हे पुढचं इथे कीर्तेश्वर आहे. ठीक आहे. आता एक्झॅक्ट ते माहीत नाही. तिथे एक बसल्यात ज्या साध्वीत वाटतं. तर तिथे काळजी घेतात त्या मंदिराची. इथं आता जगन्नाथ धामला जाऊन आलो. ओके. आता हे कुठलं आहे रे? हे रामेश्वरमचं मंदिर आहे. जे की आपले हे सगळे ड्रीम आहेत. तुम्हाला मी बोललो आहे मला सगळे 12च्या 12 धाम करायच्यात. बघूया आपण करूया नक्की. आणि हे महादेवाचं स्टॅच्यू आपण पुढे जाऊन पण काढू. ठीक आहे. आता आपण जाऊ रामेश्वरम मंदिरात. ते मल्लिकार्जुनचं मंदिर आहे. हे सोमनाथचं मंदिर जे की गुजरातला आहे. आता आपण पुढच्या मंदिरात जाऊ. त्या मंदिरात जायचं. चल. झाले 12 ज्योतिर्लिंग. आणि मेन मंदिरात खूप माहिती आहे. खूप म्हणजे आपल्याला काही गोष्टी माहीत पण नाहीत ज्या की महादेवाच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तिथं दिलेल्या आहेत. तुम्ही येऊन रीड करू शकता. रीड करायला एक अर्धा तास जातो. त्यामुळं टाईम काढून वेळ काढून या. खूप मस्त आहे. मला आवडलं खूप. म्हणजे एक असं पण असेल वाटलं नव्हतं. म्हणजे 4 धाम आहेत पुढे. मागं 12 ज्योतिर्लिंग आहे. आणि मध्ये महादेवाचं खूप सुंदर मोठं मंदिर आहे. आणि ती मूर्ती पण महादेवाची खूप सुंदर आहे. खूप काय शब्द नाहीत माझ्याकडे. तर चला आता आपण जाऊया. हॉटेलमध्ये आपला चेक इन आहे. आता काही नाही आहे. फक्त हॉटेलला चेक इन आहे. उद्याचे आहेत प्लॅन. पण मला नाही वाटत फ्लाईटमुळं होतील ते. एक स्काय ड्राईव्ह काय नाही स्कायवॉक आहे. सॉरी माझं स्कायवॉक आहे. ते करूया. आणि त्याच्यानंतर माहीत नाही मग पुढचे होतील का नाही. मग आपण डायरेक्ट फ्लाईटला जाऊ. कारण की आपल्याला निघायचं आहे. उद्या 4 वाजताची फ्लाईट आहे. ठीक आहे. तर येस आता डायरेक्ट आपण हॉटेलमध्येच भेटूया. तर एकदा पुढून शूट घेतो आणि स्टॉप करतो वगैरे. तुम्ही पण पुढचा शॉट पण बघा. आणि प्लीज सबस्क्राईब करा.
त्या साईडला बुटं काढायचं आहे आणि तुम्ही इथून स्टार्ट करू शकता. इकडे एक मंदिर आहे आणि इथून असे वरती तुम्ही सरळ जाऊ शकता.